प्रपंची असूनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. शांती शेवंती फुलली प्रेमे, जाई जुई व्याली. सावता केला मळा, विठ्ठल देखी येले डोळा. भेटीच्यानी सुखे मनच होते मुके, ते रूप देखे परी बोलवेना. हे शब्द आहेत श्री संत सावतामाळी यांचे. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण श्री संतांच्या नवलकथा यामध्ये श्री संत सावतामाळी यांचे जीवनचरित्र पाहूया. आज त्यांची पुण्यतिथी दिवस. परसुबा हा अरणभेंडी या गावचा एक गरीब माळी एका झोपडीत जीवन जगत होता. मिळेल तेव्हा काम नाही तर स्वस्त. परमेश्वराचा त्याचा अत्यंत विश्वासू होता. विठ्ठलाचे नाव सतत तोंडी, भजनात सतत गुंग. विठ्ठलाच्या ओढीने तो पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेला. देव त्याला प्रसन्न झाला आणि त्याच्याच कृपेने त्याला मुलगा झाला. त्याचे नाव सावता. हा मुलगा लहानपणापासूनच बापाप्रमाणे ईश्वर भजनात रममेला असायचा. शेजारच्या शेतात काम करी, फुलं आणि भाजी त्यातून काढी, पण तोंडी सतत देवाचे नाव. त्याच्या आईचे नाव नवगीता व बायकोचे नाव जना. हे छोटे कुटुंब गरीब पण नेहमी प्रसन्न. सावतामाळ्या काम करी आणि मिळेल त्यावर उदार निर्वाह करी. ज्ञानेश्वर नामदेवांचे बरोबर काशी यात्रेला जाऊन आला. या संतांच्या सानिध्यात तो एकनिष्ठ भगवत भक्त बनला. विठ्ठलाचा त्याच्यावर जीव जडला. विठ्ठलाला त्याची परीक्षा पाहण्याची लहर आली. या परीक्षेत तो 100% उतरला. त्याने आपला शेवटचा दिवस निश्चिंत केला. आषाढ वद्य चतुर्दशी बायकोची त्याने समजूत घातली. पंढरीला तू माझी तयारी करीत आहे. पंढरीच्या यात्रेसारखीच ही एक यात्रा आहे. ठरलेल्या दिवशी सावता अनंतात विलीन झाला. पुढे कुलूप गळून पडले आणि दार कसे उघडले आपण पाहू. भगवत भक्त सावता हा एक गरीब माळ्याचा मुलगा. त्याच्या वडिलांचे नाव परसू. परसू बाबा पांडुरंगाच्या भजनात सतत गुंग असत. आपल्या परसात भाजी पिकावी, भाजी विकून जो पैसा मिळे त्यावर उदरनिर्वाह चाले. गरिबाने तो कधीच गांजला नाही, वैतागला नाही. पांडुरंगाच्या भजनात मग्न होऊन जाई. भजनातल्या गोडीने मुलेही त्याच्या भोवती जमत, नाचत, बागडत, भजन करीत. मुले विचारीत, हा पांडुरंग कोण? बाळांनो, चला माझ्याबरोबर देवळात, पहा तो विठ्ठल. तुम्ही पाहिलात, मीही पाहिला, पण याच्या दर्शनाने मी अगदी वेडा होऊन जातो. पांडुरंग पांडुरंग असा गजर करून त्यात मी गुंग होऊन जातो. आनंदाने नाचतो. त्याची ओढ मला विव्हळ करते. पंढरीचा पांडुरंग मला प्रत्यक्ष पाहण्याची ओढ लागली आहे. केव्हा योग येईल तेव्हा येईल. परसू जरा मोठा झाल्यावर त्याच्या जीवनात नवगीता ही त्याची जीवनसाथी म्हणून आली. त्याचे घर म्हणजे एक झोपडीच. त्यात होती फक्त गाडगी आणि मटकी, पांघरायला एखादे घोंगडे. नवगीता एवढ्यावर संतुष्ट होती. तिचे प्रेम, तिची भक्ती गरीब पण शांत स्वभावाच्या परसूवर. हे गरीब कुटुंब आपल्या झोपडीत विठ्ठलाच्या भजनात विठ्ठलाशी अगदी एकरूप होऊन जाई. परसूच्या मनाने एकदा पंढरपूरला जाण्याचे ठरविले. त्याने हा विचार नवगीताला सांगितला. तिने फडक्यात भाकरी बांधून दिली आणि परसू निघाला. वाटचालीने थोडा थकला की ओढ्याकाठी भाकरीचा तुकडा खाऊन व पाणी पिऊन ताजातवाना होईल पुन्हा. ओढ होती विठ्ठलाच्या दर्शनाची. तोंडाने विठ्ठल विठ्ठल असा नामोच्चार करीत वाट चाले. शेवटी आला पांडुरंगाच्या देवळात. पण वेळ होती रात्रीची. चहूकडे अंधार. देवळाचे दार बंद. परसू मनात खिन्न झाला. मनात निराशा दाटली. वेडापिसा होऊन जाण्याची वेळ आली. पण करायचे काय? तो मनात म्हणाला, देवा, एवढ्या लांबून मी तुझ्या भेटीला आलो, पण मीच कमनशिबी. आर्त स्वराने त्याने देवाला आळविले. विठ्ठल 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 असा टाहो फोडला. देव भावाचा भुकेला. त्याने परसूची उत्कटता ओळखली, केविलवाणी स्थिती जाणली आणि त्याची मनीषा पूर्ण करण्याचे ठरविले. देवाने एक मोठा चमत्कार घडून आणला.
देवळाच्या दरवाजाचे भले मोठे कुलूप गळून पडले. दरवाजा आपोआप सताड उघडला. आतील भाग तेजस्वी प्रकाशाने भरून गेला. परसू आनंदित झाला. पांडुरंग पांडुरंग म्हणून त्याने देवाच्या पायाला मिठी घातली. या अवस्थेत त्याला एक वेगळीच जाणीव झाली. समाधी लागल्यासारखे झाले. विठ्ठलाने त्याला जागे केले. डोक्यावर वरदहस्त ठेवला. मंद स्मित करून तो म्हणाला, परसोबा, दर्शनाची तुझी आर्तता आता पुरी झाली आहे. मी प्रसन्न झालो आहे. तुझ्यासारखे भक्त मला फार प्रिय असतात. तुझी आकांक्षा मी पूर्ण करीन. माग, तुला हवे असेल ते माग. देवा, तू भेटलास, दर्शन दिलेस, मी कृतार्थ झालो, धन्य झालो. माझी एवढी इच्छा आहे की माझ्या मागे, माझ्या संसारातही तुझी भक्ती अखंड चालावी. एवढ्याकरिता मला एक पुत्र हवा. या परते मला आता खरोखर काही नको. देवांनी तथास्तु म्हणून त्याचे डोक्यावर वरदहस्त ठेवला. पाहतो तर देव अदृश्य. प्रकाश नेमला. दरवाजाला आपोआप कुलूप लागले. मनाच्या आनंदमय स्थितीत परसू घरी परतला. पाय जलद चालू लागले. बायकोला ही घटना सांगण्याची उत्कंठा त्याला लागली. पुढे अनंत नामाच्या पानात कसा जेवला, सावतामाळी आपण पाहूया. ब्राह्मणांचा जळफळाट झाला. ज्ञानदेव, नामदेव, सावता, गोरा कुंभार इत्यादी संत मंडळी काशी यात्रेला गेली होती. यात्रेहून परत पंढरपूरला आली. साऱ्या संत मंडळींना एकत्र आलेले पाहून पंढरीनाथ व रुक्मिणी माता मनात हरखून गेली. आपल्या या लाडक्या भक्तांना विठ्ठलांनी भोजन देण्याचे ठरविले. त्यांनी ब्राह्मणांचा वेश धारण करून अनंत हे नामाभिधान घेतले. या अनंताने सर्व संत मंडळींना आणि पंढरीतील ब्राह्मणांना भोजनांचे आमंत्रण दिले. त्यांनी विचारले, तुम्ही येथे नवीन दिसता, कोठे असता, कोठून आलात? अनंता उत्तरला, तुम्ही ओळखले नाही का मला? मी तर या सर्व संत मंडळींच्या परिचयाचा आहे. तेव्हा अवश्य यायचे. अनुमान करू नका. स्वतः पांडुरंग स्वयंपाकात मदत करू लागले. भोजन व्यवस्थेत कमी काय पडणार? धुपाचा घमघमाट, रंगीत रांगोळीची शोभा, चकचकीत पाट भांडी, पंगतीची थाट पाहून कोणीही थक्क होईल. अनंता आणि सावता यांची मनोमन ओळख पटून ते गालातल्या गालात हसत होते. अनंताने सर्वांचे स्वागत करून भोजनास सुरुवात केली. ज्ञानदेव, सोपान, सावता, नरहरी, चोखा, गोरा इत्यादी संत मंडळी आणि निमंत्रित ब्राह्मण या सर्वांची पंगत शोभायमान होती. सर्वांनी सुरुवात केल्यानंतर सावताने अनंतालाही जेवायला बसण्याचा आग्रह केला. अनंता बसला. तो एकदम नामदेवाच्या ताटात. ही गोष्ट इतरांच्या कोणाच्या लक्षात आली नाही, परंतु ब्राह्मणांच्या निरीक्षणातून ही गोष्ट सुटली नाही. अनंता हा ब्राह्मण म्हणवितो आणि बेधडक नामदेवाच्या शिंप्यांच्या पानात जेवतो. ह्याला जात, धर्म, नीती, अनीती समजते की नाही, असा टीकेला जोर चढला. अनंत मात्र शांत राहिला. जाताना त्याने ब्राह्मणांना, सर्व काही ठीक झालं ना? आपण सर्व आल्याने मला खूप आनंद झाला, असे म्हटले. या भाषणाने तर ब्राह्मण अधिकच चिडले आणि म्हणाले, हा काय तुम्ही अनाचार मांडलाय? सोनार, शिंपी, कुंभार यांना तुम्ही ब्राह्मणांच्या पंक्तीला बसविले आणि तुम्ही तर नाम्याचे, शिंप्याचे उष्टेही खाल्ले. हा भ्रष्टाचार आम्हाला कसा खपावा? अनंताने हे सर्व ऐकून स्मित केले आणि म्हणाला, तुम्ही सारे विद्वान, धर्म अधर्म जाणणारे. आत्मा हा सगळ्यांचा सारखाच. अमक्याचा चांगला, तमक्याचा वाईट असे तुम्ही कसे म्हणू शकता? तुम्हाला काय अधिकार? मी बाटलो असे तुमचे म्हणणे ठीक आहे. तुमच्या धर्मशास्त्रानुसार मी शिक्षा भोगावयास तयार आहे. सांगा. प्रायश्चित्त घेण्याच्या दृष्टीने अनंताने सर्व ब्राह्मणांना दुसरे दिवशी जेवावयास बोलविले. आदल्या दिवसाचा सारा थाट अनंत वाढत होता आणि काय आश्चर्य, वाढता वाढता तो थबकला. त्याने पंढरीनाथाचे रूप धारण केले. कमरेवर हात, कस्तुरीचा टिळा, गळ्यात वैजयंती माळा, भारी पितांबर नेसलेला आणि तोंडावर स्मित अशा तेजस्वी रूपात अनंतराव पंढरीनाथ बनले. ब्राह्मणांनी देहभान विसरून पंढरीनाथाच्या पायावर डोके ठेवले.
सावता प्रसन्न चित्ताने घरी परतला. पुढे पोट चिरून आत कसे लपविले हे पाहूया. सावताने विठ्ठलाला आपले सर्वस्व वाहून टाकले. विठ्ठलाशिवाय त्याला काही दिसत नव्हते. तो अगदी साधा निर्मळ मनाचा असून आपला मळा फुलविण्यात तो रमून जात असे. आमची माळी जात शेत लावू बागियात, आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा. शेवटचे चरण घोळून घोळून म्हणत असे. मळ्याशिवाय त्याला काही दिसत नसे. त्याचे कर्तव्य, त्याचे काव्य, त्याचे अभंग मळ्याचेच. पुढे त्यांचा एक प्रसिद्ध अभंग. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा माझा हरी. शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा विठ्ठल देखीला डोळा. ऊस गाजर रताळू अवघा झालासे कृपाळू, ऊस गाजर रताळू अवघा झालासे गोपाळू. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. या पद्धतीने हा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. अशा भक्तांची परीक्षा पाहण्याची लहर विठ्ठलाला आली आणि देव त्यांच्याकडे निघाले. ज्ञानदेव नामदेव हेही संत त्यांच्याबरोबर निघाले. वाटेत सावताचे गाव अरणभेंडी लागले. देवांनी योजल्याप्रमाणे ज्ञानदेव नामदेव यांना म्हणाले, मला तहान लागली आहे, मी पाणी पिऊन येतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. विठ्ठल शिरले सावताच्या मळ्यात. सावता विठ्ठलाचे स्तुतिपर अभंग मोठमोठ्याने म्हणण्यात गुंग झाला. त्याची तंद्री लागली होती. इतक्यात मला वाचवा, मला वाचवा असे शब्द त्याच्या कानात घुमले. माझ्या मागे चोर लागले आहेत. तू विठ्ठलाचा भक्त ना, मला लपवायला जागा दे, मला लपायला जागा दे. सावता माळीत आश्चर्यचकित झाला. समोर पांडुरंग उभे. सावताने साष्टांग नमस्कार घातला. अगदी बावरून गेला. विश्वाचा नियंता, विश्वव्यापी परमेश्वर याने मला लपवा म्हणावे याचा अर्थ काय? तो अगदी दिडमुख झाला. देव बोलले, सावता, एवढ्या मोठ्या सुंदर मळ्यात मला लपायला जागा नाही. देवा, माझी परीक्षा बघण्याचा बेत केला आहात काय? ठीक आहे. सावताने कसलाही विचार न करता निशंकपणे हातातल्या सुराने आपले पोट चिरले आणि देवाला लपायला जागा दिली. या घोर कृत्याने देव थोडे गंगरले. विश्वव्यापी विशंभराने सूक्ष्म रूप धारण करून ते पोटात निवांत बसले. बसताना त्यांनी धोरणाने आपल्या शेल्याचे टोक बाहेरच लोंबकळत ठेवले. बराच वेळ झाला तरी पाणी प्यायला गेलेले देव दिसेनात. ज्ञानदेव नामदेव यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली, पण देव कुठेच दिसेना. सावता मात्र एका झाडाखाली विसरून देहभान हरपून झाला तल्लीन. ज्ञानदेव नामदेव यांनी विचारले, सावता, देव कुठे आहे? सावता उत्तरला, माझ्या पोटात, खरोखर माझ्या पोटात. दोघांना वाटले सावता वेडा झाला. ते सावताकडे निरखून बघत राहिले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सावताच्या बेंबीखाली देवाच्या शेल्याचे टोक पाहून खात्री होताच नामदेवाने तर सावतापुढे साष्टांग नमस्कार घातला आणि तो उद्गारला, धन्य तो देव आणि धन्य तो भक्त. तर पुढे सावता माळी यांची एक सुंदर असा अभंग आहे. प्रपंची असुनी परमार्थ साधावा, प्रपंची असुनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली, सावता केला मळा विठ्ठल देखिला डोळा. भेटी चिनी सुखे मनच होते मुके, ते रूप देखे परी बोलवेना. तर अशा पद्धतीने आपण सावतामाळी, श्री संत सावतामाळी यांचे जीवनकथा पाहिली. तर रामकृष्ण हरी मंडळी.